नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, थंबनेल आपण बघितलेला आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा एक शासन निर्णय शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेला आहे आणि राज्यातील सर्व शिक्षकांसाठी आता 50 तासाची जी प्रशिक्षण आहे ते करावं लागणार आहे. सर्वांना ते कंपल्सरी असणार आहे. तर या शासन निर्णयाची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, NEP 2020 नुसार दरवर्षी राज्यातील सर्व शिक्षकांसाठी घड्याळी 50 तासाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. शासन आदेश जो आहे तो 6 मे 2026 ला निर्गमित झालेला आहे. त्या शासन आदेशाची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, राज्यातील संपूर्ण शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे. आता दरवर्षी 50 तासाचे प्रशिक्षण जे आहे ते अनिवार्य करण्यात आलेले आहे. शालेय शिक्षण विभागाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शिक्षकांना ऑनलाईन तसेच ऑफलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 30 तासाचे ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्ष प्रशिक्षण असेल व 20 तासाचे ऑनलाईन प्रशिक्षण असणार आहे. राज्यातील इयत्ता 1ली ते 12वीच्या सर्व शासकीय व खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांना हे जे प्रशिक्षण असणार आहे हे करावं लागणार आहे. प्रशिक्षणात जर गैरहजर असल्यास किंवा अर्धवट प्रशिक्षण सोडल्यावर नियमानुसार कारवाई सुद्धा होणार आहे. तर संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे 6 मे 2026 ला. तर मित्रांनो, या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार 21व्या शतकातील कौशल्य आत्मसात करताना शिक्षकांनी नवतंत्रज्ञान, डिजिटल साधने आणि विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. त्यामुळे किमान घड्याळी तासाचे 50 तासाचे प्रशिक्षण शिक्षकांना करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. प्रशिक्षणाचे राज्यस्तरीय नियोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे केले जाणार आहे. तसेच जिल्हा स्तरावर जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था याची अंमलबजावणी करणार आहे. इतर कोणत्याही संस्था, स्वयंसेवी संघटना किंवा CSRच्या माध्यमातून स्वतंत्र प्रशिक्षण आयोजन करण्यात येणार नाही आहे. अन्य संस्था प्रशिक्षण साहित्याची पडताळणी करून आवश्यकतेनुसार प्रशिक्षणाच्या मुख्य आराखड्यात त्याचा समावेश करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. प्रशिक्षणावर देखरेख कारवाईचा इशारा. प्रशिक्षणाची उपस्थिती, प्रगती आणि मूल्यमापन विद्या समीक्षा केंद्र संकेतस्थळाद्वारे नोंदवले जाणार आहे. प्रशिक्षणासाठी शिक्षकांना ठराविक कालमर्यादेत कार्यमुक्त करणे बंधनकारक आहे. असे न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येणार आहे. प्रशिक्षणास अनुपस्थित राहणाऱ्या किंवा प्रशिक्षण अपूर्ण ठेवणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. दर महिन्यात किमान 2 तास ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करणे अपेक्षित आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा मिश्र पद्धतीमध्ये शिक्षकांना त्यांच्या गरजेनुसार प्रशिक्षण मिळवण्याची मुभा द्यावी. प्रशिक्षणात राष्ट्रीय शिक्षण धोरणातील तरतुदी, मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान, अनुभवाधारित शिक्षण, डिजिटल साक्षरता, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, समावेशक शिक्षण, मानसिक आरोग्य, पोक्सो कायदा, कॅरियर मार्गदर्शन, पर्यावरण शिक्षण, नेतृत्व आणि शालेय व्यवस्थापन अशा विविध विषयाचा समावेश असणार आहे. प्रशिक्षणाचे स्वरूप. एकूण 50 तासाच्या प्रशिक्षणात 30 तास प्रत्यक्ष म्हणजे ऑफलाईन आणि 20 तास ऑनलाईन प्रशिक्षणाचा समावेश असणार आहे. ऑफलाईन प्रशिक्षण राज्य ते केंद्र स्तरापर्यंत राबवले जाणार असून प्रत्येक बॅचमध्ये 40 ते 50 शिक्षकांचा सहभाग असणार आहे. तर ऑनलाईन प्रशिक्षण दीक्षा, स्वयंनिष्ठा, NCERT, CBSE, शासन मान्यताप्राप्त संस्था अशा अधिकृत व्यासपीठामार्फत पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. ठराविक शिक्षकांकडे राज्यस्तरापासून ते केंद्र स्तरापर्यंत विषय प्रशिक्षक म्हणून प्रशिक्षणाची जबाबदारी देण्यात येते. त्यामुळे या शिक्षकांना वर्गातील अध्यापनासाठी कमी वेळ मिळतो. त्यामुळे राज्य साधन गट, जिल्हा साधन गट, गट साधन आणि समूह साधन गटाची पुनर्रचना करून त्यांचे सक्षमीकरण करावे. या गटामध्ये ज्या शिक्षकांना वर्गातील 100% विद्यार्थ्यांना सर्व शालेय विषयात किमान 80% अध्ययन निष्पत्ती प्राप्त झालेल्या आहे त्या शिक्षकांची प्रशिक्षक म्हणून निवड करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये संपूर्ण वर्षभराचा प्रशिक्षण आराखडा जाहीर केला जाणार आहे. त्यात ऑनलाईन, प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि शिक्षण परिषदांचा समावेश असणार आहे. या आराखड्यामुळे शिक्षकांना शालेय अध्यापन, रजांचे नियोजन करता येईल. घड्याळी तासानुसार प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर शिक्षकांना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, शिक्षकांसाठी होणारं हे महत्त्वाचं जे प्रशिक्षण आहे 50 तासाचं दरवर्षी कशा पद्धतीने होणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेतलेली आहे. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती असणार आहे संपूर्ण राज्यातील शिक्षकांसाठी.
तर अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मित्रांनो, या शासन निर्णयाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या marathishadao.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असंच एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.